नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे येथील बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 26वा वर्धापन दिन येत्या 10 जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. त्या अनुषंगानं मराठवाडा समन्वयक आमदार विक्रम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज वसमत रोड येथील व्यंकटेश मंगल कार्यालय येथे संवाद व संघटनात्मक बैठक संपन्न झाली. व्यासपीठावर आमदार राजेश विटेकर, शहर महानगराध्यक्ष प्रताप देशमुख, चंद्रकांत राठोड, नानाराव, दादासाहेब टेंगसे, भावना नखाते, जयश्री खोबे, नंदा राठोड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी पक्षाची भूमिका मांडताना सांगितलं की येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगानं आमची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी आहे. मात्र पक्ष जे ठरवेल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू. 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनाला पुणे येथे बालेवाडी येथे फार मोठ्या प्रमाणामध्ये वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्या दृष्टीने परभणी जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे म्हणून आज संबंध जिल्हा व शहर यांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक संवाद मेळावा आज या ठिकाणी झालेला आहे आणि सर्वांनी निर्धार केला की परभणी जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते या संवाद मेळाव्याला वर्धापन दिनाच्या निमित्ताने बालेवाडी पुणे येथे हजर राहणार आहे. की सप्टेंबर महिन्याच्या नंतर कधी पण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ शकते. त्या दृष्टीनं परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या सर्व निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण तयारी झालेली आहे. पक्ष ठरवेल त्या दृष्टीनं आम्ही पुढचं पाऊल घेणार आहोत. पक्षानं सांगितलं स्वबळावर लढू, पक्षानं सांगितलं युतीच्या माध्यमातून लढा, तर सर्वांना विश्वासात घेऊन जे काही फॉर्म्युला ठरेल त्या पद्धतीनं महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढू. काँग्रेस पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान चालू आहे. त्या दृष्टीनं परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही 1,25,000 सदस्य नोंदणीचा आमचा संकल्प असणार आहे. त्या दृष्टीनं आज जवळपास 27,000 सदस्य नोंदणी आमच्याकडे पूर्ण झालेली आहे. लवकरात लवकर 30 जून पर्यंत आज याच मेळाव्याच्या निमित्ताने मी सर्वांना सूचना केलेली आहे, सर्व कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे की आपण 30 जून पर्यंत आपलं जे काही टार्गेट आपण ठरवलेलं आहे ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं. सदस्य नोंदणीचं पुस्तक घेऊन जावं आणि लवकरात लवकर ते भरून आणून द्यावं. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या संभाव्य अजितदादांचा दौरा होता आणि प्रवेश सोहळा पाथरी येथे आयोजित केलेला होता, परंतु आदरणीय दादांना दिल्ली येथे काही महत्वाची बैठक असल्यामुळे त्यांनी उद्याचा दौरा पुढे ढकललेला आहे. पुढची तारीख आपल्याला लवकरात लवकर समजेल. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.